मित्रांनो, बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऑन टू हा टॉपिक पाहणार आहोत. बघा, जेव्हा कर्त्याला एखादी क्रिया करायची आहे हे सांगायचे असते तेव्हा आपण ऑन टूचा वापर करतो. जसं की उदाहरणार्थ मला शाळेत जायचं आहे. कर्ता म्हणजेच काय, सब्जेक्ट. बघा या ठिकाणी मला सब्जेक्ट आहे आणि याला एखादी क्रिया करायची आहे, त्याला शाळेत जायचं आहे हे सांगतं या वाक्यामध्ये. म्हणजे या ठिकाणी आपण ऑन टूचा वापर करणार. त्याला पोलीस बनायचं आहे, कर्त्याला एखादी गोष्ट करायची आहे, एखादी क्रिया करायची आहे त्यावेळेस. रवीला आमच्यासोबत यायचं आहे. ठीक आहे, रवीला आमच्यासोबत यायचं आहे. ठीक आहे. किंवा ज्या वाक्यांच्या शेवटी च आहे, ची आहे, च आहे अशा प्रकारचा उच्चार येतो त्या वाक्यांमध्ये आपण ऑन टूचा वापर करतो. हे मोठं तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. हे तुम्हाला समजलं असेल की कर्त्याला जर एखादी क्रिया करायची असेल तर त्यावेळेस ते वाक्य बोलण्यासाठी आपण ऑन टूचा वापर करतो. हे एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. बघा, वाक्याचे प्रकार आपण नेहमीच पाहत असतो. होकारार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य, WH प्रश्नार्थी वाक्य आणि WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. इंग्लिशमध्ये तुमचं पाठ झालेलं असेल. अफर्मेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आणि WH निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. बघा, होकारार्थी वाक्य म्हणजे ज्याच्यामध्ये नकार नसतो आणि प्रश्न विचारलेला नसतो. जसं की त्याला एक प्रसिद्ध शिक्षक बनायचं आहे, त्याला एक प्रसिद्ध शिक्षक बनायचं आहे. हे होकारार्थी प्रकारचं वाक्य आहे. त्याला एक प्रसिद्ध शिक्षक बनायचं आहे का, शेवटी का लावून प्रश्न विचारलाय. बघा, एक प्रश्नार्थी वाक्य आहे. त्याला एक प्रसिद्ध शिक्षक बनायचं नाही, वाक्यामध्ये नकार आलाय. एक नकारार्थी वाक्य आहे, निगेटिव्ह सेंटेन्स आहे. त्याला एक प्रसिद्ध शिक्षक बनायचं नाही का, बघा वाक्यामध्ये नकार पण आहे, शेवटी का लावून प्रश्न विचारला म्हणजे निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य आहे. त्याला एक प्रसिद्ध शिक्षक का बनायचं आहे, कानं प्रश्न विचारलाय, का एक WH वर्ड आहे. ठीक आहे, म्हणजे WH प्रश्नार्थी वाक्य आहे. त्याला एक प्रसिद्ध शिक्षक का बनायचं नाही, बघा कानं प्रश्न विचारलाय आणि शेवटी नाही पण आलंय, म्हणजे WH नकारार्थी प्रश्नार्थी प्रकारचं वाक्य आहे. तुम्हाला माहिती आहे ना WH का वापरतोय आपण, का म्हणतोय WH प्रकारचं वाक्य, कारण हे का, केव्हा, कधी, कसा हे जे असते ना, हे जे शब्द असते त्यांच्यासाठी आपण जो इंग्लिश शब्द वापरतो त्याची सुरुवात WH ने होत असते, म्हणून तो WH प्रकारचा शब्द आहे असं आपण म्हणतो, किंवा WH फॅमिलीतला शब्द आहे असं आपण म्हणतो. ठीक आहे. तर हे तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. बघा, एखादं होकारार्थी वाक्य जर तुम्हाला दिलं तर तुम्हाला त्याचं नकारार्थी पण बनवता आलं पाहिजे, त्याच्यापासून प्रश्न पण बनवता आलं पाहिजे. हे ज्यावेळेस तुम्हाला येईल ना त्यावेळेस तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी कुठलंही वाक्य असो अतिशय सोपं जाणार आहे. बघा, आता या सर्व प्रकारांना व्यवस्थितपणे इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करायचं हे शिकूया. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस आपण पहिला व्हिडिओ घेतो त्यामध्ये आपण फक्त 2च उदाहरणं घेतो आणि त्यांनाच आपण सर्व प्रकारे बनवतो, त्याच्यापासून प्रश्न बनवतो, होकारार्थी, नकारार्थी, म्हणजे ह्या 6 प्रकारे त्यांचंच इंग्लिश कसं ट्रान्सलेट करायचं इंग्लिशमध्ये हे व्यवस्थितपणे पाहतो. आणि याच्या पुढे जो व्हिडिओ आपण घेऊन येतो ना त्याच्यामध्ये आपण सरावासाठी भरपूर उदाहरणे तुमच्यासाठी घेऊन येत असतो. ठीक आहे, हे तुम्हाला माहीत आहे. वाक्याचा पहिला प्रकार आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे होकारार्थी वाक्य. हे वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला सब्जेक्ट, त्याच्यानंतर वॉन्ट टू किंवा वॉन्ट्स टू, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स. बघा, वॉन्ट टूचा वापर केव्हा करायचा की ज्यावेळेस सब्जेक्ट हा अनेकवचन असेल त्यावेळेस, किंवा आय, यू, दे, वी या प्रकारे असेल त्यावेळेस कोणाचा वापर करायचा, ऑन टूचा. आणि ज्यावेळेस एकवचन असेल त्यावेळेस वॉन्ट्स टू. ठीक आहे, एस लावायचा फक्त, जसं सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये तुम्ही वापरता सेम त्या प्रकारे आहे. ठीक आहे. मग कोण आलं याच्यामध्ये, ही आलं, शी आलं, इट आलं. ज्यावेळेस आपलं सब्जेक्ट असेल त्यावेळेस वॉन्ट्स टूचा वापर करतात. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती आहे. बघा, वाक्य बघूया. त्याला एक प्रसिद्ध शिक्षक बनायचं आहे, त्याला एक प्रसिद्ध शिक्षक बनायचं आहे. त्याला सब्जेक्ट म्हणून आले म्हणून या ठिकाणी ही येणार, त्याच्यानंतर वॉन्ट्स येणार, ही वॉन्ट्स टू. ठीक आहे, ही वॉन्ट्स टू.
त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, क्रियापद काय आपलं बनणे म्हणजे बिकम, बनणे म्हणजे बिकम, ही वॉन्ट्स टू बिकम एक प्रसिद्ध शिक्षक, हे पूर्ण घ्यायचं बघा, एक प्रसिद्ध शिक्षक, अ फेमस टीचर आणि फुल स्टॉप. ही वॉन्ट्स टू बिकम अ फेमस टीचर, त्याला एक प्रसिद्ध शिक्षक बनायचं आहे. अशा प्रकारे पुढचं वाक्य बघा, आम्हाला या मैदानावर क्रिकेट खेळायचे आहे. ठीक आहे, तर आम्हाला सब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून आलं आहे, म्हणजे या ठिकाणी वी येणार, त्याच्यानंतर ऑन्ट येणार, एकापेक्षा जास्त आहे म्हणून वी ऑन टू. त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, क्रियापद काय खेळणे म्हणजे प्ले, वी वॉन्ट टू प्ले क्रिकेट, क्रिकेट या मैदानावर, ऑन दिस ग्राउंड, वी वॉन्ट टू प्ले क्रिकेट ऑन दिस ग्राउंड किंवा फील्ड पण म्हणता तुम्ही. ठीक आहे, ग्राउंड वापरा या ठिकाणी. पुढे बघा, पुढचा वाक्याचा प्रकार आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. हे वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला डू किंवा डज वापरायचं, त्याच्यानंतर सब्जेक्ट घ्यायचं, त्याच्यानंतर वॉन्ट टूचा वापर करायचा, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स लिहून प्रश्नचिन्ह. ठीक आहे, बघा या ठिकाणी वाक्य आहे, त्याला एक प्रसिद्ध शिक्षक बनायचं आहे का? होकारार्थी प्रकारच्या वाक्याला शेवटी का लावून प्रश्न विचारला आहे, म्हणजे कसं साधं प्रश्नार्थी वाक्य बनलेलं आहे. ठीक आहे, काय करणार, सुरुवातीला डू किंवा डज लिहिणार, कोणाचा वापर करणार, डजचा वापर करणार, कारण आपला पुढे येणारा सब्जेक्ट हा ही आहे म्हणून. ठीक आहे, त्याला म्हणजेच ही सब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून, डज ही. त्याच्यानंतर ऑन टू, त्याच्यानंतर बिकम क्रियापदाचं पहिलं रूप आणि एक प्रसिद्ध शिक्षक, अ फेमस टीचर. डज ही वॉन्ट टू बिकम अ फेमस टीचर, त्याला एक प्रसिद्ध शिक्षक बनायचं आहे का? अशा प्रकारे दुसरं वाक्य बघा, तुम्हाला या मैदानावर क्रिकेट खेळायचे आहे का? तर बघा, डू वापरणार सुरुवातीला, कारण समोर येणारा जो सब्जेक्ट आहे कोण आहे, तुम्हाला म्हणजेच यू आहे म्हणून. ठीक आहे, डू यू वॉन्ट टू प्ले, डू यू वॉन्ट टू प्ले, तुम्हाला खेळायचं आहे का? इथपर्यंत त्याचा अर्थ निघाला बघा, तुम्हाला खेळायचे आहे का. आता क्रिकेट, क्रिकेट लिहिलं ऑब्जेक्ट म्हणून, आणि या मैदानावर ऑन दिस ग्राउंड आणि प्रश्नचिन्ह. डू यू वॉन्ट टू प्ले क्रिकेट ऑन दिस ग्राउंड, तुम्हाला या मैदानावर क्रिकेट खेळायचे आहे का? पुढे बघा, पुढचा वाक्याचा प्रकार आहे निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच नकारार्थी वाक्य. ही वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचं, त्याच्यानंतर डोंट किंवा डझंट, त्याच्यानंतर वॉन्ट टू, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स लिहून फुल स्टॉप. ठीक आहे, तर बघा वाक्य आहे, त्याला एक प्रसिद्ध शिक्षक बनायचं नाही, त्याला एक प्रसिद्ध शिक्षक बनायचं नाही, नकारार्थी वाक्य आहे. सुरुवातीला काय लिहिणार, सब्जेक्ट, त्याला सब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून ही. त्याच्या बघा, सब्जेक्टिव्ह प्रोनाउन, ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन, हे ज्या प्रोनाउनवाला जो टॉपिक घेणार आहे ना मी पुढं, त्या ठिकाणी आपण डिटेल्समध्ये पाहूया. ठीक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा, जरी त्याला या शब्दाला आपण शब्दशः हिम असं म्हणत असू, हिम म्हणजे त्याला, HIM हिम, परंतु ज्यावेळेस सब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून येतो ना तो, त्यावेळेस तो त्या ठिकाणी हिम न लिहितात आपण ही असं लिहितो. ठीक आहे, त्याच्यानंतर काय, डझंट, कारण ही आहे म्हणून सब्जेक्ट आपला. त्याच्यानंतर वॉन्ट टू, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप बिकम आणि एक प्रसिद्ध शिक्षक, अ फेमस टीचर. ही डझंट वॉन्ट टू बिकम अ फेमस टीचर, त्याला एक प्रसिद्ध शिक्षक बनायचं नाही. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, आम्हाला या मैदानावर क्रिकेट खेळायचे नाही. आम्हाला म्हणजेच वी, त्याच्यानंतर डोंट, त्याच्यानंतर वॉन्ट टू, त्याच्यानंतर प्ले, त्याच्यानंतर क्रिकेट आणि ऑन दिस ग्राउंड. ठीक आहे, वी डोंट वॉन्ट टू प्ले क्रिकेट ऑन दिस ग्राउंड, आम्हाला या मैदानावर क्रिकेट खेळायचे नाही. ठीक आहे, काही समजलं नसेल तरी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. पुढे बघा, पुढचा वाक्याचा प्रकार आहे निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. हे वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करताना सुरुवातीला डोंट किंवा डझंट लिहायचं, डोंट किंवा डझंट, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर वॉन्ट टू, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स लिहून प्रश्नचिन्ह. ठीक आहे, बघा, त्याला एक प्रसिद्ध शिक्षक बनायचं नाही का, नकारार्थी वाक्याला शेवटी का लावून प्रश्न विचारलाय. सुरुवातीला काय लिहिणार, डझंट लिहिणार, कारण समोर येणारा सब्जेक्ट आपला ही आहे म्हणून. ठीक आहे, त्याच्यानंतर वॉन्ट टू, त्याच्यानंतर बिकम क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर अ फेमस टीचर, एक प्रसिद्ध शिक्षक. डझंट ही वॉन्ट टू बिकम अ फेमस टीचर, त्याला एक प्रसिद्ध शिक्षक बनायचं नाही का. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, तुम्हाला या मैदानावर क्रिकेट खेळायचे नाही का. तुम्हाला
समोर आले म्हणून या ठिकाणी आपण डोंटचा वापर करणार. डोंट त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजेच यू, त्याच्यानंतर वॉन्ट टू, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप खेळणं म्हणजे प्ले, त्याच्यानंतर क्रिकेट ऑब्जेक्ट म्हणून आणि या मैदानावर ऑन दिस ग्राउंड. डोंट यू वॉन्ट टू प्ले क्रिकेट ऑन दिस ग्राउंड. तुम्हाला या मैदानावर क्रिकेट खेळायचे नाही का, अशा प्रकारे. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा वाक्याचा प्रकार आहे WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे WH प्रश्नार्थी वाक्य. हे वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला WH वर्ड लिहायचं, त्याच्यानंतर डू किंवा डस, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर वॉन्ट टू, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स लिहून प्रश्नचिन्ह. तर वाक्य बघा मित्रांनो, त्याला काय बनायचे आहे. ठीक आहे, बनायचे आहे. काय ना प्रश्न विचारलाय म्हणजे या ठिकाणी काय करणार आपण, WH वर्डच्या जागेला काय लिहिणार म्हणजेच ऑट. त्याच्यानंतर डज कारण की सब्जेक्ट कोण आपला ही, त्याच्यानंतर वॉन्ट टू आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप बनणे. ठीक आहे, बिकम. ऑट डज ही वॉन्ट टू बिकम. त्याला काय बनायचे आहे. या ठिकाणी बघा वाक्यामध्ये रिमाइनिंग सेंटेन्स आणि ऑब्जेक्ट नाही म्हणजे या ठिकाणी त्यांना लिहायची काही गरज नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे बघा दुसरं वाक्य आहे, तुम्हाला या मैदानावर क्रिकेट का खेळायचे आहे. का एक WH वर्ड आहे मध्ये आलेला आहे. ठीक आहे, म्हणून आपण काय करणार, सुरुवातीला WH वर्ड म्हणून फाय लिहिणार. त्याच्यानंतर डू, त्याच्यानंतर यू, त्याच्यानंतर वॉन्ट टू, त्याच्यानंतर प्ले. व्हाय डू यू वॉन्ट टू प्ले. त्याच्यानंतर काय, क्रिकेट आणि त्याच्यानंतर ऑन दिस ग्राउंड, या मैदानावर. व्हाय डू यू वॉन्ट टू प्ले क्रिकेट ऑन दिस ग्राउंड. तुम्हाला या मैदानावर क्रिकेट का खेळायचे आहे, अशा प्रकारे. बघा या ठिकाणी ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स आलेला आहे म्हणून आपण या ठिकाणी लिहिलं. तसंच याच्यामध्ये नव्हतं म्हणजे या ठिकाणी आपण लिहिलेलं नाही. ठीक आहे, बरोबर आपलं शब्दशः इंग्लिशमध्ये वाक्य ट्रान्सलेट झालं पाहिजे, हे पण गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे WH निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. हे वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला WH वर्ड लिहायचं, त्याच्यानंतर डोंट किंवा डझंट, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर वॉन्ट टू, त्याच्यानंतर फिवन क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स लिहून प्रश्नचिन्ह. वाक्य असं आहे, त्याला डॉक्टर का बनायचे नाही. त्याला डॉक्टर का बनायचे नाही. बघा या ठिकाणी कानं प्रश्न विचारला आहे. काय WH वर्ड आहे आणि वाक्यामध्ये नकार पण आहे. सुरुवातीला काय WH वर्ड लिहिणार, का म्हणजेच फाय, त्याच्यानंतर डझंट कारण सब्जेक्ट आपला कोण आहे समोर, ही म्हणून. ठीक आहे, वाय डझंट ही, त्याच्यानंतर वॉन्ट टू, त्याच्यानंतर बिकम अ डॉक्टर, बनणे क्रियापदाचं पहिलं रूप बिकम आणि डॉक्टर म्हणजे अ डॉक्टर. वाय डझंट ही वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर. त्याला डॉक्टर का बनायचे नाही, प्रश्नचिन्ह. पुढचं वाक्य बघा, तुम्हाला या मैदानावर क्रिकेट का खेळायचं नाही. कानं प्रश्न विचारला, वाक्यामध्ये नकार पण आहे. WH वर्ड येणार सुरुवातीला, का म्हणजेच वाय, त्याच्यानंतर काय घेणार आपण, डोंट घेणार कारण आपला सब्जेक्ट कोण आहे, यू आहे म्हणून. त्याच्यानंतर ऑन टू लिहिलं, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप खेळणे, प्ले, त्याच्यानंतर क्रिकेट आणि या मैदानावर ऑन दिस ग्राउंड. व्हाय डोंट यू वॉन्ट टू प्ले क्रिकेट ऑन दिस ग्राउंड. तुम्हाला या मैदानावर क्रिकेट का खेळायचं नाही, अशा प्रकारे. बघा मित्रांनो, काही समजलं नसेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारत जावा. आपण त्याला पुढे आणखीन व्हिडिओ बनवून त्याच्यावरती डिटेल्समध्ये चर्चा करूयात. बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा. थँक्स फॉर वॉचिंग.